तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे आमचा डे आउट. म्हणजे आम्ही आज नुसतं फिरणारे, आज जसं एकदम निवांत. आज काय स्वयंपाक मॅडमला करायचं नाही, सगळं बाहेर एन्जॉय. आज मॅडमचा एन्जॉय. तर आता सगळ्यात पहिली गोष्ट जी आमची खूप दिवसापासून पेंडिंग होती, करायची होती. तर आम्हाला जायचं होतं धुरंधरला. तर आज त्याचा योग आलाय. नाही, कारण हिच्यामुळे, कारण ही माहेरी गेली होती. त्याच्यामुळे आम्हाला मूवी बघता आला नाही. तर मॅडम माहेरातून आलेले आहेत. मग आता आम्हाला जायचंय. आता आम्ही मूवी बघायला एल्प्रोला. आता मूवी बघून बघू मग पुढे काय काय प्लॅन असतील ते. आम्ही मूवीला सुद्धा बरोबर टायमात पोहोचलेलो. टायमात पोहोचलेलो 15 मिनिटं अगोदर. लेट होण्यापेक्षा 5 मिनिटं वेट केलेलं काय वाईट आहे. आता इथं बसतोय, इतकी शांतता आहे. एवढ्या शांततेची सवय नाही आहे. हळूहळू बोलतोय सर. नाही, मला हे सवय हीच जरा थोडीशी हे. आता बसलोय, बघू आता थोडा वेट करतो. आता पुढचं पॉपकॉर्न वगैरे बघून आता माझी खायची इच्छा होणार आहे. आता बघून खायची इच्छा होणार आहे माझी. तर थोड्या वेळाने मी पण घेतो आता. चला, इंटरव्हल तर उद्या मूवी चालू, उद्या आधी ह्याचं पॉपकॉर्न खायला पाहिजे. इंटरव्हलला कोण खातं? आपण नाही इंटरव्हलला. आपला कोटा मोठा आहे. यांच्यासारखे 2 घास खाल्ले पोट भरतं आपलं. आताच मिसळ खाल्ली बरं. जर तुम्ही मिसळ खाताय तर त्याच्यासोबत बटाटा भजी फिक्स आहे, ती पाहिजेच. शास्त्र असते ते. कसा खातो या For corporate and defense personnel, so this Ram Navami, drive home happiness. Visit Garve Hyundai at Wakad, Vadgaon, Kalewadi and Narayangaon today. तर आता आमचा मूवी संपलेला आहे. 12 पावणे 12ला चालू झालेला मूवी होता. मूवी संपलाय 4:15 वाजता. आता आम्ही चाललोय. दुपारी जेवण पण आम्ही पॉपकॉर्नच खाल्लेले आहेत. तर आता एवढी भूक पण नाहीये तशी. आणि आता तशी एवढी भूक पण नाहीये, कशी खायची एवढी काही इच्छा पण नाहीये. ऑलमोस्ट अर्धा दिवस संपलाय आमचा. चांगला होता मूवी, छान आहे. मूवी बघण्यासारखा होता. असं काय मूवी जास्त काय असा थांबून नव्हता. फर्स्ट वाला मूवी चांगला होता धुरंधरचा. दुसरा वाला जरा थोडासा बोलू शकतो आपल्याला. मला असं वाटतं की आपल्याला इंस्टावर स्पॉइलर मिळाले होते ना. मला नव्हते मिळाले, पण इंस्टावर तरी स्पॉइलर मिळून आहे ना. आधी आपल्याला माहिती नव्हतं हमजा कोण आहे, ते कोण आहे. पण त्याच्यामुळे असा विषय होतो की आपल्याला ऑलमोस्ट सगळं सिनरी माहिती असतो. त्याच्यामुळे आपल्याला तो मूवी जास्त आपल्याला प्रत्येक ह्याचा सेकंड पार्ट एवढा चांगला वाटत नाही, कारण आपल्याला माहिती आहे. फर्स्ट पार्ट का चांगला वाटतो, कारण फर्स्ट पार्ट मध्ये आपल्याला सगळं नवीन असतं. तर मग आता मॅडमचा चष्मा झालेला आहे. लेन्स कार्टला जाऊन तो चष्मा घ्यायचा आणि माझा 0-0 म्हणजे मला चष्मा नाहीये. एकावर एक फ्री होतो, त्याच्यामुळे आम्ही त्याच्यामुळे नाही ऍक्च्युली. मग मी मला 2 घेतले असते, पण माझा असं विचार होता ह्या स्क्रीनवर बघत असतो तर मग थोडं डोळ्यांना. तू पण यूज करते ना मग तसं बघायला गेलं तर. आणि खूप चांगली हे असतात नाही का लेन्स कार्ट. नंतर मग एक कॅफे एक्सप्लोर करण्यासाठी जाणार आहे आम्ही, जे इंस्टाग्रामवर सध्या खूप एस्थेटिकली व्हायरल आहे. ते सांगतो तुम्हाला, ते तुम्हाला आम्ही नंतर सांगतो. चला, आता आम्ही निघतो सध्या. घरी गेलं पाहिजे. खूप वेळ झाला घरी नाही गेलेलो. तर चला, भेटत लवकरच. जाऊन जातो. चष्मा घ्यायला आलो होतो आम्ही, पण चष्मा काही भेटलाच नाही. अरे, हिला एक्साइटमेंट मध्ये हिला एवढं माहिती नाही की तो व्हॉट्सअपवरती मेसेज येतो की ऑर्डर रेडी फॉर वगैरे. पण मला म्हटलं आता चाललोय त्या रोडला नव्हता. मग आता ते बघू, उद्या येऊन. आता उद्याच येऊ प्लीज, उद्याच घेऊयात. तू परत नंतर संध्याकाळी 7 वाजता. मला असं नवीन काय, आता समजा नवीन ड्रेस आलाय किंवा मी काही शिवायला दिलंय, नवीन ब्लाऊज आहे, नवीन चष्मा बनवायचा, अशी एक्साइटमेंट की जास्त असते ना, कधी मी ते ट्राय करायला असं होतं मला. तर आता ठरल्याप्रमाणे डे आउटच होता. डे आउट होता. तर डे आउटच्या हिशोबाने आता मूवी तर बघून झालेला आहे पूर्ण. मूवी झाल्यानंतर मग जरा पाऊण तासासाठी घरी गेलो आणि घरून मग त्याच्यानंतर आम्ही आलोय पुण्यामध्ये टिळक रोडला कॅफेला, जे तुम्ही खूप इंस्टाग्रामवर सध्या खूप व्हायरल झाले. त्या कॅफेला मला ट्राय करायचं होतं. त्याचं नाव आहे सो बी इट कॅफे. ज्या कॅफेला एका वाड्याला एका कॅफेमध्ये ट्रान्सफर केलं. खूप सही आहे, छान आहे. म्हणजे ॲम्बियन्स आणि ट्रान्सफॉर्मेशन बघण्यासारखं आहे. म्हणजे ॲम्बियन्स अजून तर फूड आम्ही ट्राय केलेलं नाही, पण जो ॲम्बियन्स आहे ना, तो ॲम्बियन्स खरंच तुम्ही एकदा. छोट्या स्पेसला पण त्यांनी इतकं यूज केलंय, मस्त केलंय. म्हणजे ॲम्बियन्ससाठी म्हणजे जेवण टेस्ट न करता तो त्या ॲम्बियन्ससाठी 10 out of 10 देऊ शकतो. आता एक झलक दाखवतो बरं का तुम्हाला. आता ज्या टेबलवर किंवा रूममध्ये बसलो ना,
तर आता एम तर खूप क्लास आहे, म्हणजे इंस्टाग्रामवरनं बघूनच आलेलं आहे तसं पाहायला गेलं तर. आणि आता फूडसाठी आम्ही ऑर्डर केलं होतं काय, एक पिना कोलाडा ऑर्डर केलेलं आहे, एक पिझ्झा आहे तो त्यांनी सजेस्ट केला होता, आणि गार्लिक चीज ब्रेड म्हणून वूड फायर ते एक ऑर्डर केलेलं. तर बघूयात कसं काय. थँक्यू. असं म्हणता व्हर्जन पिना कोलाडा आणलेला आहे. आता तुमच्यासमोर टेस्ट पण करतो. नाईस. चांगलं. निकिताला आवडतं दूध असतं म्हणून निकिता पिना. तर आता बघूयात मग हळूहळू कसं काय जेवण आहे. पिना कोलाडा बघा. छान होतं, मस्त होतं. कोणतं काय ऑर्डर खरंच आलेलं छान नाही. होतं. हा ना, खूप वेळ झाला यार आज. खूप वेळ झाला कारण खूप गर्दी असल्यामुळे ऑर्डर आलेलं नाही. आणि हे असं पाणी ठेवतात. Bit of soda. हे आता निकिता चोरून घेणार आहे बरं का. नाही. हे आता किती आहेत आता मोजून घ्या, मी तुम्हाला जाताना दाखवतो. ए काय आहे, काय पण बोलतोय का बस. हे असं पाणी, मला असं वाटतं की ते साधं पाणी ठेवावं जेणेकरून ते पिता येईल. मला आवडतं, ह्यालाच नाही आवडत. मी बघते वेगळं लागतंय का. चांगलं आहे. Same मला असं. मला हे खरं आवडलं माहिती आहे का? छान आहे, असं क्रीमी क्रीमी लागतं. आपलं काय पण आवडतं खायला भेटलं पाहिजे. आणि हां, तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगायचा राहिला की मी बाहेर पहिल्यांदा माझ्या पूर्ण आयुष्यात आतापर्यंत मी व्हेज खाण्यासाठी आलो. आणि हो, हे कॅफे व्हेज आहे. ओके, मी सांगतो हे पहिल्यांदा व्हेज खाण्यासाठी एवढ्या लांब पुण्यामध्ये आलेलो आहे व्हेज कॅफेला. म्हणजे मी आता व्हेज खाणार आहे कारण आज आहे सोमवार. तसं मी सोमवारी कधी बाहेर जात नाही, पण बायको म्हणाल तसं करावं लागतं कारण संसार करणं काय भाई. सुनना पडेगा भाई. तर असा होता आज आमचा दिवस. आणि फुल दिवसभर बाहेर फिरलोय, मूवी बघितली, नाश्ता पण बाहेर केलाय, मिसळ खाल्ली आहे, सगळं तुम्ही जे बघितलं होतं. तर आमचा मस्त दिवस गेलाय. आता तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल असं वाटतंय. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात परत.